नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। रेल्वे मार्फत 12वी पास विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली अशी संधी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये 4 पदांसाठीची जी वॅकन्सी आलेली त्याच्यामध्ये प्रत्येक पदाविषयी आपण इन डिटेल माहिती घेणार आहोत। ज्याच्यामध्ये ते पद काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, कामाचं स्वरूप काय, पोस्टिंग काय आहे, पगार काय आहे, रजा भेटतात का, बदली होते का, या सर्व बाबी आपण तपासत असतो। म्हणून तुम्ही आपली ही जी सिरीज चालू आहे प्रत्येक पदाविषयीची माहिती तर ही नक्की बघा, त्याच्यानुसारच तुम्हाला प्रेफरन्स कसा द्यावा हे कळणार आहे। बघा, अकाउंट क्लर्क कम टाइपिस्ट या पदाविषयीची आज आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की रविकांत वर्मा सर जे एक्स RRB सिनियर सेक्शन इंजिनियर होते, तर त्यांची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण हे केलेली आहे, लॉन्च केलेली आहे रेल्वे भरतीसाठी। तर हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये ती असणार आहे। तसेच सर्व विषय इथं कव्हर होऊन जातील। जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर दिसतोय, याला जर तुम्ही कॉल केला, तसेच इन्फिनिटी एज्युकेशन AEG हे ऍप आहे तर ते जरी डाउनलोड केलं तिथून देखील तुम्ही ही बॅच जी आहे तर ते जॉईन करू शकता। तर सगळ्यात आधी आपण ट्रेनिंग बघूया। अकाउंट याच्यासाठी ट्रेनिंग किती असते लक्षात घ्या, 45 दिवसांची ट्रेनिंग असते इथं फक्त, आणि झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये होऊन जाते। म्हणजे महाराष्ट्रात जसं भुसावळ आहे तर भुसावळला काय आहे मित्रांनो, झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट आहे रेल्वेचं, तिथे तुमची ट्रेनिंग होऊन जाईल। पुढे आहे 8 तास डेली ट्रेनिंग असते, संडे ऑफ भेटून जातो तुम्हाला, आणि संडे व्यतिरिक्त जर तुम्हाला सुट्ट्या पाहिजे असतील तर ज्या काही नॅशनल हॉलिडेज असतात तर त्यांना सुट्टी भेटून जाते। तसेच कॅज्युअल लीव्ह देखील तुम्हाला भेटू शकते। ट्रेनिंग मध्ये लक्षात ठेवा बाकीचे अलाउन्स भेटत नाही, फक्त काय असतं तुमचा बेसिक पे, बेसिक प्लस DA हा महत्वपूर्ण असतो जो 50% असतो। म्हणूनच तुमचं इथं वेतन होतं ट्रेनिंगच्या वेळी 29,850 रुपये एवढं तुम्हाला प्रतिमा वेतन हे भेटतच असतं ट्रेनिंगच्या दरम्यान। पुढे आहे तुमची पोस्टिंग आणि जॉब टायमिंग काय लक्षात घ्या, तुमची पोस्टिंग X किंवा Y या दोनच शहरात होते। Z शहरात शक्यतो याची पोस्टिंग होत नाही। X मध्ये कोणती शहरं जसं मुंबई आणि पुणे, Y मध्ये नाशिक, अमरावती, आशिजी, नागपूर असे मोठे मोठे शहर आहेत तर त्याचा समावेश होतो। याची ड्युटीची टायमिंग जी आहे तर 8 तास ड्युटी असते मित्रांनो, ही फक्त डे ड्युटी असते। लक्षात घ्या, इथं फक्त मी असं जरी लावलं ही फक्त डे ड्युटी असते। म्हणजे ज्या महिला वगैरे असतील तर त्यांनी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा की याला फक्त डे ड्युटी असते। तुमची ड्युटी कुठे कुठे लागू शकते, हेडक्वार्टरला, DRM ऑफिसला लागू शकते। आणि लक्षात घ्या, जर DRM ऑफिसला तुमची ड्युटी लागली तर संडे सॅटरडे ऑफ असतो मित्रांनो, कारण की DRM ऑफिस हप्त्यातनं 2 वेळा सुट्टी देतं। पुढे RRB ऑफिस, RRC ऑफिस, वर्कशॉप, प्रोडक्शन शॉप यांमध्ये देखील तुमची ड्युटी जी आहे तर ती लावली जाऊ शकते। यांना कोणत्याही पद्धतीचा जो आहे तर तो युनिफॉर्म नसतो। शक्यतो सगळ्याच ठिकाणी संडे सॅटरडे ऑफ असतो, परंतु काही ठिकाणी तुम्हाला वीकली एक जो आहे तर तो ऑफ इथं बघायला मिळेल। पुढे कामाचे स्वरूप कसे असते, ओनली ऑफिस वर्क असतं मित्रांनो। ऑफिस मधले जे काही काम असतात ते करायचे असतात। महिलांसाठी हे महत्त्वाचा पॉइंट आहे हा, फक्त ऑफिस वर्क असतो इथं। तसेच SCCT म्हणजे वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक आणि JAACT म्हणजे ज्युनियर अकाउंट्स कम तिकीट क्लर्क यांसारख्या यांना कामांमध्ये मदत करावी लागते। हे 2 पद आहेत तर यांच्या कामांमध्ये तुम्हाला मदत करावी लागते। कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी, एक पगार व्यवस्थापन, दुसरा आहे बिल तयार करणं, तिसरा आहे डेटा एंट्री तयार करणं, चौथा आहे पेन्शनची संबंधित कार्य आणि इतर जबाबदाऱ्या तुम्हाला यांच्या अंडर राहून जे आहेत तर ते काम पार पाडावे लागतात। पण ऑफिस मध्ये ड्युटी असते। यांचं प्रमोशन कसं होतं मित्रांनो, बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन करतात तेव्हा तुमचं ग्रेड पे फक्त 1900चं असतं मित्रांनो, आणि तुमचं पद असतं अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट। आलं लक्षात तुम्हाला, हे लागतं। आणि इथे लक्षात घ्या, टायपिस्ट असल्यामुळे तुम्हाला स्किल टेस्ट ही द्यावीच लागणार आहे मित्रांनो। स्किल टेस्ट, इंग्लिशची स्किल टेस्ट किंवा हिंदीची स्किल टेस्ट तुम्हाला आवश्यक आहे। 30 इंग्लिश आणि 25 हिंदी ही द्यावी लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सर्टिफिकेट गरजेचं आहे, नाही मित्रांनो इथं सर्टिफिकेट गरजेचं नाही, पण तुम्हाला टायपिंग ही मात्र आलीच पाहिजे। बघा, जेव्हा तुम्ही जॉईनिंग करतात तर जॉईनिंग केल्यास तुम्हाला अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट हे पद भेटून जातं। त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षांनी तुम्हाला पुन्हा 2800चं ग्रेड पे वाला एक पद भेटतं, ज्युनियर अकाउंट असिस्टंट। तुम्ही ज्युनियर अकाउंट असिस्टंट होऊन जातात, पुन्हा तुमचं प्रमोशन होतं। पुन्हा प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला 4200चं ग्रेड पे भेटतं। हे ग्रेड पे काय मित्रांनो, म्हणजे तुमची सॅलरी वाढते, तुमची लेवल वाढते आहे, तुम्ही अकाउंट असिस्टंट होऊन जातात। त्याच्यानंतर तुम्हाला 4600चं ग्रेड पे भेटू शकतं, सिनियर सेक्शन ऑफिसर भेटू शकतं तुम्हाला। त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुमच्या वयाच्या याच्यानुसार तुमचं प्रमोशन होतं, तुम्हाला 4800चं ग्रेड पे भेटू शकतं, जे असतं असिस्टंट डिव्हिजनल फायनान्स मॅनेजर। खूप महत्वाची जबाबदारी असते। आणि जर
तुम्ही खूप चांगली कामगिरी करत गेले तर तुम्ही कुठे पोहोचून जाता, डिव्हिजनल फायनान्शियल मॅनेजर, ज्याचं ग्रेड पे असतं 5400. आणि सगळ्यात शेवटी जर तुमच्याकडे वय शिल्लक असेल, फार कमीच लोक पोहोचतात, सगळे लोक पोहोचत नाही, पण तुम्ही सिनियर डिव्हिजनल फायनान्स मॅनेजर बनून जातात. आणि लक्षात घ्या, हे जे पद आहे ना मित्रांनो, डायरेक्ट युपीएससी मार्फत भरलं जातं आणि ही गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो. हे दोन्ही जे पद आहेत तर ते गॅजेटेड पोस्ट आहेत, खूप महत्वाची अशी जी आहेत तर ते पद आहेत. विचार करा, युपीएससी मार्फत भरली जाणारी पदं परंतु तुम्ही जे आहेत तर ते पोहोचू शकतात, पण त्याच्यासाठी तुम्ही फार कमी वयात लागले पाहिजे आणि तुम्ही लगेच डिपार्टमेंटल एक्झाम देऊन पुन्हा प्रमोशन जे आहे तर ते घेत राहिले पाहिजे. पुढे आहे पगार किती मिळणार आहे, हे एक महत्वाची गोष्ट आहे. बघा लेवल 2 चे तुमची एवढा काही जास्त पगार नाही राहणार. याला ग्रेड पे आहे 1900. तुम्हाला बेसिक भेटेल 19,900 आणि याच्यामध्ये 50% डीए भेटतो. डीए म्हणजे काय, महागाई भत्ता. तो किती भेटेल, 9,950. त्याच्यानंतर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स भेटतो, म्हणजे घर भाडे भत्ता भेटतो. हा एक्स आणि वाय सिटी नुसार वेगळा असतो. जसं की जर तुम्ही मुंबई पुणे मध्ये असाल तर तुम्हाला 5,970 भेटेल आणि जर तुम्ही नाशिक अमरावती अशा सिटीमध्ये असाल तर 3,980 रुपये एवढा भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटतो. एक्स सिटीमध्ये 2,025 आणि वाय सिटीमध्ये भेटेल 1,350. तसेच तुमचं पेन्शनसाठीची कपात केली जाते, ती असते 2,985 रुपये एवढी दरमहा कपात केली जाते. जर तुम्ही एक्स या सिटीमध्ये असाल तर तुमची ग्रॉस सॅलरी बनते 37,885 रुपीज. हे मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, कारण की आता काही दिवसातच काय होणार आहे, ही डीए 54% होणार आहे. म्हणजे हा जो मी इथं पगार सांगतोय तर हा पगार पुन्हा वाढणार आहे. तसेच इतर काही भत्ते हे पूर्ण कॅल्क्युलेशन बदलून जातं मित्रांनो. तर तुमचा पगार जेव्हा तुम्ही जॉईनिंग आलात तर नक्कीच तुम्हाला हा 41,000च्या वरतीच घेऊन जाईल. पुन्हा याच्यात एनपीएस वगैरे असे काही डिडक्शन असतात, त्याच्यानंतर वेलफेअर गोष्टींसाठी काही डिडक्शन असतात. तर तुमचा इन हँड पगार हा 34,000 पर्यंत येतो. म्हणजे हा 35,000, समजा तुम्ही 34,960 म्हणजे हा 35,000 पर्यंत तुमचा पगार इन हँड भेटतो एक्स सिटी मध्ये. आणि जर तुम्ही वाय सिटी मध्ये असाल तर 35,180 रुपये तुमची ग्रॉस सॅलरी भेटते आणि तुम्हाला हातात किती भेटतात, जवळपास 32,195 रुपये, म्हणजे 32,000 तुमची इन हँड भेटते. पण मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जॉईनिंग कराल तर तुम्हाला हमखास तुमची सॅलरी जी आहे तर ती वाढलेली दिसणार आहे. सुविधा काय भेटतात मित्रांनो, तुम्हाला 30 सुट्ट्या भेटतात, ज्या असतात ऍव्हरेज पे, म्हणजे एक नॉर्मल असतात आणि या 15-15 करून भेटतात. जसं की बघा, जानेवारी ते जून हा एक सीझन असतो आणि जून ते डिसेंबर असा एक सीझन असतो, म्हणजे 6-6 महिन्यांचा एक असतो. हा जुलै पण होतो काही वेळेला, तर 1 जुलै वगैरे तुम्ही समजू शकतात. 6 महिन्यांमध्ये तुम्हाला 15 सुट्ट्या भेटतात, पुन्हा 6 महिन्यांमध्ये तुम्हाला 15 सुट्ट्या भेटतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला 30 सुट्ट्या भेटतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला वाटेल मी डिसेंबरच्या महिन्यात डायरेक्ट 30च्या 30 सुट्ट्या मारून गोवा फिरायला निघून जातो, तर तसं नाही होणार मित्रांनो. तर या 15 सुट्ट्या इथे असतात आणि या 15 सुट्ट्या इथे असतात. पुढचं लिव्ह ऑन हाफ ऍव्हरेज पे, यालाच आपण मेडिकल लिव्ह म्हणतो मित्रांनो. ही मेडिकल लिव्ह असते 20 दिवसांची, ही पण 10-10 करून घ्यावी लागते, 10 इथं आणि 10 तिथं. पुढे असते कॅज्युअल लिव्ह, जी तुम्ही कधीही घेऊ शकतात, वर्षभरात डायरेक्ट 10 तुम्हाला अलॉट होऊन जातं. त्याच्यानंतर नॅशनल हॉलिडेज असतात, म्हणजे राष्ट्रीय सणांसाठी तुम्हाला एक सुट्टी जी आहे तर ती भेटत असते. एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी मित्रांनो, कॅज्युअल लिव्ह जे आहे ना तर ते लॅप्स होऊन जातात. समजा तुम्ही 2024 मध्ये फक्त 5 सुट्ट्या घेतल्या कॅज्युअल लिव्हच्या, तर पुढच्या वर्षी तुमच्या त्या सुट्ट्या होणार नाही. पण लिव्ह ऑन ऍव्हरेज पे आणि लिव्ह ऑन हाफ ऍव्हरेज पे याच्या सुट्ट्या पुढे नाही जात मित्रांनो. याचे तुम्हाला जेव्हा रिटायरमेंट होता ना तेव्हा पैसे भेटतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका वर्षात या सुट्ट्या फक्त 10 घेतल्या आणि या फक्त 5 घेतल्या, तुमच्या उर्वरित ज्या सुट्ट्यांचं असेल तर तुम्हाला त्या तुमच्या रोजंदारीप्रमाणे तुम्हाला पूर्ण पगार जो आहे, जेव्हा तुम्ही शेवटी रिटायर होतात ना तर तो तुम्हाला पूर्ण पगार जो आहे तर तो मिळून जातो. आणि मॅक्सिमम आय थिंक 365 दिवसांचाच तुम्हाला पगार मिळतो, म्हणजे 1 वर्षाचा पगार तुम्हाला एक्स्ट्रा भेटू शकतो जर तुम्ही या सुट्ट्या ज्या आहेत तर ते राखून ठेवल्यात तर. पुढे सुविधा काय असते लक्षात घ्या, तुम्हाला टाईप 2 चं घर असतं, त्याच्यामध्ये बेडरूम, हॉल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्व गोष्टी बघायला मिळतात. एक छानचं असं घर असतं ते. रेल्वेचं हॉस्पिटल तुम्हाला भेटतं, तसेच तुमच्या फॅमिली मेंबरला पण भेटून जातं. त्याच्यानंतर रेल्वेचं ग्राउंड, जे मोठे एक सिटी असतात तिथं मोठे रेल्वे स्टेशन असतात तर तिथं रेल्वेचं ग्राउंड पण तुम्हाला ऍक्सेस करता येतं. मुलांच्या शिक्षणासाठी 33,750 रुपये एवढं रेल्वेकडून तुम्हाला अलाउन्स देखील भेटत असतो. तसेच दिवाळीला तुम्हाला पैसे भेटत असतात, एकतर 78 दिवसांची सॅलरी किंवा 17,951. हे ज्याच्यापैकी जे कमीत कमी असेल ना, म्हणजे जे जास्त असेल ते, म्हणजे कसं असतं की 78 दिवसांची सॅलरी तुमची जास्त येईल मित्रांनो. तर याच्यामधलं सगळ्यात कमी हे भेटतं मित्रांनो, हे कमी आहे तर हे मिळून जातं तुम्हाला. थर्ड क्लास एसी चा एक पास भेटतो. जर तुम्ही 5 वर्ष पूर्ण झाले असाल
तर तुम्हाला वर्षाला एक भेटतो आणि जर तुमचे 5 वर्ष पूर्ण झाले सर्व्हिसचे तर हा थर्ड क्लासचे एसीचे पास तुम्हाला वर्षाला 3 भेटतात आणि बाकी जनरलच्या डब्यामध्ये स्लीपरच्या डब्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढा जो आहे तर तो प्रवास करू शकतात. तेवढं रेल्वेचं डिपार्टमेंट जे आहे तर ते कॉपरेटिव्ह राहतं तुमच्यासोबत. तर अशा पद्धतीने आपण अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदाविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती बघितलेली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपल्या इन्फिनिटी अकॅडमी तर्फे जी आपण रेल्वे भरतीची बॅच लॉन्च केलेली रविकांत वर्मा सरांची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तर याला जॉईन करण्यासाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून ऍप डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.